वेलकम टू स्वयंपाकघर. खूप शुभेच्छा. सना वेलकम टू स्वयंपाकघर. तुलाही खूप शुभेच्छा. नाही हिलाच दे. तर काहीतरी होईल छान याची आम्हाला खात्री आहे. कुठला पहिला पदार्थ तुम्ही निवडला आमच्यासाठी? बटर गार्लिक प्रॉन्स. बटर गार्लिक प्रॉन्स. अच्छा. कारण आम्ही नॉनव्हेज शिवाय दोघेही जगू शकत नाही. आम्ही वार पाळतो. हा. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार. तर हे जे वार येतात ना त्या दिवशी मी जेवणाचा अभिनय करतो. अच्छा. पण बाकीच्या वेळेस म्हणजे वी आर इंटू नॉनव्हेज आणि नॉनव्हेज आवडतं. वा, फार भारी. बटर गार्लिक प्रॉन्स माझ्यासाठी हे सगळंच फार नवीन आहे. कारण सर माझ्यासाठी पण नवीन होतं. हे सगळं लॉकडाऊन मधले प्रकार. कमाल. त्याच्यामुळे बटर गार्लिक प्रॉन्स आपल्याला करायचे आहेत. लागणारं साहित्य घेऊन या. आज मजा येणार आहे. बटर गार्लिक प्रॉन्स हा पदार्थ करणार आहे लेक आपल्या बाबांसाठी. आणि बाबांनी हा पदार्थ कधी केलाय का? खाल्लाय. खाल्लाय. फार अप्रतिम लागतो. हो ना. हा करण्याचा काही प्रश्न नाही आपल्याकडे. ठीक आहे ना, आपण एक काम करूया. साहित्य काय लागतं ते बाबांना तू काय म्हणते? बाबा म्हणते. बाबा. बाबा बाबा जरा साहित्य सांगा आम्हाला. मग प्रॉन्स तर लागतातच. अर्थात. बटर तर लागतच. ओके. त्याच्यानंतर मिरची थोडीशी, हं. गार्लिक, हं. कोथिंबीर. हं. हा काय गार्निशला स्प्रिंग अनियन. गार्निशला स्प्रिंग गार्निश. ओके. गार्निशला स्प्रिंग अनियन बाबा. हा. हा. लिंबू, हा. चिली चिली फ्लेक्स. फ्लेक्स, हं. मीठ हं. आणि मिरी पावडर. मिरी पावडर. फार छान. आपण याला कांद्याची पात म्हणतो पण ते गार्निशिंग साठी स्प्रिंग ऑनियन आहे बाबा. बस. सो तुला ते आता शिकायला लागेल बाबा. मग काय मला पहिल्यांदा काय करायचंय सना? पॅन घ्या. बाबा तुम्हाला हेल्प करायची आहे. हा, आणि स्पॅच्युला. हा. उलटणं. तुला उलटणं. मुलगी ज्याला स्पॅच्युला म्हणते त्याला बाबा उलथणं म्हणतो. तर काय आपल्याला तेवढंच माहिती. आधी तुम्हाला काय बटर लागेल का? हो. थोडंसं तेल आणि मग बटर. डिरेक्ट बटर टाकलं तर जळू शकतं. जळतं. छान. बघा एवढं तरी माहिती आहे की डायरेक्ट बटर टाकायचं नाही. ते जळू शकतं. हे आज कळलं मला. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया सर. हो बोल. तुम्हाला आजही तुम्ही अनेक कलाकृती केल्यानंतरही श्रीयुत गंगाधर टिपरे विषयी प्रश्न विचारला जात नाही असं होत नसेल? हा कारण त्याची गंमत खूप छान आहे की ना मी जेव्हा पहिल्यांदा दिलीप भैयांकडे गेलो, दिलीप हा. प्रभावळकरांकडे आणि सांगितलं की मला ही सिरियल करायची, त्यांनी नकार दिला. ते म्हणाले या पुस्तक होतं ना अनुदिनी. हो. ते म्हणाले याच्यावर सिरियलच होणार, मला करून द्या ना. म्हणून मी 4 एपिसोड्स केले आणि ते उत्तम झाले. त्यांना आवडले वाचल्यानंतर. तुला सांगतो संकर्षण ती सिरियल 3.5-4 वर्ष सुरू राहिली. ती टॉपला होती ना त्या दिवशी ती बंद झाली. कारण त्यांनी मला काय सांगितलं होतं, लोकांनी आपल्याला विचारता कामा नये कधी बंद होते. लोकांनी आयुष्यभर विचारायला पाहिजे का बंद केली. आणि आजही इतक्या वर्षांनंतर मला जेव्हा जेव्हा रसिक प्रेक्षक भेटतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात की गंगाधर टिपरे तुम्ही का बंद केली, आणि त्याचा दुसरा भाग येणार आहे. क्या बात है, क्या बात है. आता काय पाहिजे तुला? आता फक्त बटर मेल्ट होऊन. सर आता बटर जळणार नाही. आणि मेन म्हणजे आता मेल्ट होणार, मेल्ट होणार आहे. विरघळून. विरघळून. विरघळ. आला शब्द आला. प्लीज मला मराठी. सेटवर जायचीच या सिनेमाच्या हो हो. रोज. रोज. आणि आता बायकांना सांभाळण्याची सवय जेवढी मला आहे ना हा. तेवढीच हिला पण आहे. हो, अच्छा. हे कसं कारण काय? पाईपला ती असिस्टंट होती अच्छा. आणि 6 बायकांना सांभाळल्यानंतर हम्म. या 2 बायकांना सांभाळणं तिला सोपं वाटतं. तुलनेने सोपं वाटलं. हा. छान. कारण पहिल्या दिवशीचा अनुभव विचार ना, वंदुताईला व्हॅनिटीमध्ये ती बोलवायला गेली. वंदना गुप्तेंना प्लीज सांग. ती मला बोलली जा मी येत नाही आता, बाबाला सांग मी माझ्या टाइमच्या हिशोबाने येणार मी. आणि मग मग माझं असं झालं, वंदू चला मावशी मग. प्लीज चल ना, मला ओरडा पडेल, प्लीज चल. तू मुलगी असशील घरी, ओरडा असिस्टंट डिरेक्टर. इथे असिस्टंट आहेस आणि खाल्लाय ओरडा, भरपूर ओरडा खाल्लाय. हो का? आता काय पाहिजे? गार्लिक. छान. सर एवढ्या वर्षात काम केल्यानंतर या नटाबरोबर काम करायला मज्जा आली गड्या, असा एखादा नटी? मला ना वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करण्याचा समाधान खूप मिळालं. बर. पण ना अगं सुनबाईमध्ये ना एक त्यातली खूप महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. एवढ्या वर्षामध्ये मी निर्मितीताईकडे ना अशी संहिताच घेऊन जाऊ शकलो नाही की जिथे ना मी तिला चॅलेंज करू शकेन आणि ती मला चॅलेंज करू शकेन ॲज अ डिरेक्टर. इतक्या वर्षांनंतर तो योग अगं सुनबाईच्या निमित्ताने आला. त्यामुळे या दोघींचा अभिनय, जो निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे, दोघींनी कमालीचं काम केलं आणि तो एक समाधान देणारा अनुभव होता. कमाल. फार भारी. आता आपण
प्रॉन्स बटर गार्लिक प्रॉन्स Yes. करताना त्याच्यामध्ये प्रॉन्स घातलेले आहेत. येस आणि गार्लिक पण टाकले Correct. आपण. झाकण ठेवायचे. हो किती वेळ साधारण जरा प्रॉन्स शिजायला जास्ती वेळ नाही लागत, सो 2-2.5 मिनिटं. सर तुमच्याकडनं एक वेगळीच आता मी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे. काय? तुम्ही एवढ्या लोककलेच्या एवढ्या फॉर्म्स मध्ये काम केलेलं आहे, आम्हाला काहीतरी ऐकवा ना सर. त्यात एक बाबांचं गाणं होतं की मराठी असे आमुची माय बोली हा. आहा आज ती राजभाषा से परीनो करी आणि खोली मराठी खरा वारसा आज आव्हान से अरे वा 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 वा. मराठीच दमला उभारून इमला तुझ्या पायी नमला हे झाले कसे वा वा वा. मराठीच शाळा मराठीच मेळा परंतु उमाळा कुणाला नसे. अरे वा 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 वा. हो ना, हे किंवा त्याच्यातलं एक गाणं होतं की तडा तडा ते फुटले अमुच्या विजयाचे चौघडे मराठी पाऊल मागे पडे अरब पाहुणा घरात आला उंट तयाने आत दडपिला वा वा. पाय पसरुनी चारी दिशेला मालक दारी रडे अरे बाप रे. घरात आमुची परवड मानेवर परक्यांचे जोखड हा मालका नवसाचे बोकड आम्ही इतरांपुढे मराठी पाऊल मागे पडे. पुन्हा आत्ताही मला असं वाटतं ना की बाबांनी जे करून ठेवलंय ना ते असं ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे आपण 2025 साली पण हाच अनुभव घेतोय. हे सर हे मारल्यासारखं आहे हो. म्हणजे असं कुणीतरी येऊन आपल्याला गर्दीतून यावं आणि एक मारून निघून जावं आणि आपल्याला कळूच नाही की आपल्याला काय लागलं. फारच सुरेख. थँक्यू केदार सर. अरे आभारी. नाही खरंच. आणि इकडे पुढची पिढी बघा बटर गार्लिक. बटर गार्लिक प्रॉन्स करते आहे आणि कोळंबीनी रंग बदलायला सुरुवात केली आहे सर. येस हो हो झालं आपलं रेडी. झालं. जसे आपले नट रंग बदलतात. ही पण मला लागल्यासारखी वाटली सर. आता फक्त लास्टला गॅस मी बंद केलेलाच आहे, फक्त वा. थोडस लिंबू. आणि बाबा गार्निशिंग साठी आपल्याला स्प्रिंग अनियन. सजावटीचं काम तेवढं आपण करावं असं मला हो वाटतं. हो है ना? किती टाकायचं तेवढं सांगा. थोडस जस्ट आणि कमाल. आणि कोथिंबीर. बटर गार्लिक प्रॉन्स. साहित्य: कोळंबी, बटर, तेल, लसूण, हिरवी मिरची, मीठ, मिरेपूड, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, कांद्याची पात. कृती: एका पॅन मध्ये बटर पूर्णपणे वितळू द्या. मध्यम आचेवर लसूण घालून हलकं सोनेरी होईपर्यंत परता. जळू देऊ नका. आता त्यात कोळंबी आणि हिरवी मिरची घाला. झाकण लावून 2 ते 3 मिनिटे शिजवा. कोळंबी गुलाबी होईल. झाकण काढून मीठ घाला आणि थोडं परता. मग मिरेपूड आणि चिली फ्लेक्स घालून परता. गॅस बंद करून लिंबाचा रस पिळा. वरून कांद्याची पात टाका. बटर गार्लिक प्रॉन्स तयार.